पोलीस माझा न्यूज तर्फे गणपती माझा. नमस्कार, पोलीस माझा न्यूज मध्ये आपलं स्वागत. आता आपण टिळकनगरला आहोत. सह्याद्री मित्र मंडळ याला आपण भेट दिलेली. अतिशय सुंदर असा गणेशोत्सव इथे साजरा होता, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि सगळ्यांच्या आवडीचा असा हा सार्वजनिक गणेशोत्सव इथे दरवर्षी साजरा केला जातो. आणि खूप मोठ्या संख्येने इथं भक्तगण येत असतात दरवर्षी बाप्पाच्या चरणी लीन होण्यासाठी. आणि आपण मगाशी पण पाहिलं तर खूप गर्दी आहे. आणि इथे वेगवेगळ्या क्षेत्रातले जे सेलिब्रिटी आहेत ते सुद्धा इथे भेट देत असतात आणि बाप्पाचं दर्शन घेत असतात. आणि आता इंस्टाग्रामवर फेमस असणारे राजा नायडू आपल्या सोबत आहेत, जे कंटेंट क्रिएटर आहेत. तर आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. हेलो, हे गाइस, वनकम वंदनम, सुस्वागतम। मैं हूँ राजा। मैं हूँ निकिता। तो हम लोग आए हैं सह्याद्री, हम लोग सह्याद्री में आए। जब हम लोग कॉलेज डेज में थे तब से हमारा ड्रीम था सह्याद्री में आना, क्योंकि इतने सालों से ये फेमस है। लेकिन हम पिछले 3 साल से आ रहे हैं। ये 49th ईयर है सह्याद्री का। और थीम बेस्ड गणेश उत्सव सेलिब्रेट करने के लिए यहाँ पे फर्स्ट सह्याद्री ने ही शुरू किया था। उसके अलावा पुनेरी पथक भी फर्स्ट यहीं से शुरू हुआ था। तो हमारे कॉलेज में बहुत वाइब था वो टाइम से। तो आज हम लोग यहाँ पे आ रहे, विजिट कर रहे। हम लोग इतना ब्लेस्ड फील कर रहे। थैंक यू सो मच। और सह्याद्री टीम को ऑल द बेस्ट विशेस। उसको कब मतलब आके विजिट करना है। अगर यहाँ और पे विजिट नहीं किया तो कुछ भी नहीं देखा आपने मुंबई में। तो तो वही बोलेंगे हमारे डेफिनेटली फॉलोअर्स एक बार विजिट करना बनता है। अभी जैसे हम देख रहे हैं कि एक तरफ में अभी लोगों को थोड़ा अंडरस्टैंडिंग करके चलना चाहिए, बिकॉज लाइफ बहुत शॉर्ट है। हाँ, एक दूसरे के साथ झगड़ा करके या फिर आपने जैसा बोला मानसिक तनाव बढ़ाकर किसी का कुछ भी फायदा होने वाला नहीं है। और हमारे हिसाब से एक ही है, नेगेटिविटी जितना हो वहाँ से उतना आप दूर रहिए। वही अपने लाइफ के लिए पेरेंट्स लोग को कन्विंस करो कि हमको शादी नहीं करना है, क्योंकि शादी के तुरंत बाद ये इंसिडेंट हो रहा है। तो बेटर है शादी अवॉइड कर लो। अगर शादी होके कुछ साल बाद अगर आपको ऐसा लग रहा है मिसअंडरस्टैंडिंग है, तो एक दूसरे के साथ बैठ के बात कर लो कि मुझे ऐसा लगता है हम दोनों के बीच में मिसअंडरस्टैंडिंग है। बेटर अगर ऐसा कुछ एक न्यूज़ होता है उससे पहले ही हम बेटर सॉल्व कर ले तो और अभी सब झगड़ा नहीं होगा। अभी इतना केसेस चल रहा है ना, तो सीधी सी बोलेगा ओके थैंक यू, हम अलग हो जाएंगे। तर मंडळी, अशा पद्धतीने आपण पाहतो की जेव्हा आता हे सोशल मीडियाचं हे एवढं पेव वाढलेलं आहे, पण त्यामध्ये एक चांगली गोष्ट झालेली आहे की त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या बघायच्या आहेत किंवा आपण त्या शिकून आपल्यासाठी आणि समाजासाठी सुद्धा त्या फार सकारात्मक ठरू शकतात. तर त्या अशा कंटेंट क्रिएटरमुळे त्या खरं तर खूप मोठ्या वाढीला आलेल्या आहेत. आणि मला वाटतं ते कंटेंट तुम्ही जेव्हा क्रिएट करता तेव्हा ते आवडतात म्हणूनच तुमचे फॉलोअर्स वाढतात. तर मला वाटतं ही एक म्हणूया आपण पुन्हा एकदा सोशल मीडियाचं माध्यम असेल तरी सुद्धा समाजामध्ये काहीतरी बदल, चांगला बदल घडवण्यासाठी ही जी सगळी संपूर्ण पिढी आहे, म्हणजे इंस्टाग्राम असो किंवा इतर सोशल मीडियाच्या माध्यमातून ते काम करते. त्यामुळे त्यांना सुद्धा शुभेच्छा देणं फार गरजेचं आहे. धन्यवाद. पोलीस बंधा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.